हॅलो. आणि तुम्हाला सांगितलंच मी काल की आईने रताळं घेतली होती बलक्या बनवायला, तर मी रताळं शिजवायला ठेवत होते. अशा प्रकारे रताळं वॉश करून घेतलेत आणि तव्यावरती डायरेक्ट ठेवायचेत आणि एकदम मीडियम स्मॉल फ्लेमवरती रताळं उकडून घ्यायचेत. हॅलो आणि कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज मी फक्त तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ही रेसिपी माझी नाही आहे आणि एकदम नामशेष होत चाललेली रेसिपी आहे ही. तर ही आहे माझ्या सासूबाईंची रेसिपी आणि पूर्वीच्या काळी म्हणजे त्यांनी खूप कठीण दिवस काढलेले आहेत, तर त्यांच्याकडे देखील म्हणजे पूर्वीच्या काळी गावी शेतात वगैरे राहणाऱ्यांकडे काही लोकांकडे धान्य नसायचं किंवा म्हणजे ज्वारी बाजरी जर पिकली नाही एखाद्या वर्षी तर मग ते काय खायचे, तर ते आमच्या सासूबाई सांगत होत्या. तर ते कधी कधी असं करायचे की गाजर रताळं त्यांच्याकडे नेहमी असायची घरामध्ये. सो रताळं उकडायची आणि त्याच्या बलक्या बनवायचे, ते रताळाच्या बलक्या. तर आज आपण पाहणार आहोत एक नामशेष होत चाललेली रेसिपी म्हणजे रताळाच्या बलक्या. तर जेव्हा कडधान्य वगैरे नसेल तर अशा बलक्या वगैरे करून खाल्ल्या जात होत्या, तर त्या तुम्ही तशाच देखील खाऊ शकता. तर मी याच्यामुळे बरोबर बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी आणि बलक्या. सो आता मी रताळ उकडायला लावलेली आहेत आणि माझ्या सासूबाईच दाखवतील त्या रताळाच्या बलक्या कशा करायच्या ते, आणि त्यामागचं त्यांचं जे म्हणजे त्या रताळाच्या बलक्या त्यांना त्या काळी का खावं लागत होत्या त्याही ते सांगतील. आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे. तर गावाकडे रताळ वगैरे गाजर वगैरे नेहमी सगळीकडे भेटतातच, त्यामुळे आणि ही जवळजवळ 55-60 वर्षापूर्वीची रेसिपी आहे. सो अजूनही यूट्यूबवरती अशी रेसिपी म्हणजे पाहिलीच नाहीये, मी पाहिली नाहीये आणि तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटणार नाही. तर तुम्ही ट्राय करा, कशा होत आहेत तेही मला सांगा. आणि मला आत्ता एवढ्यात म्हणजे 1-2-4 दिवसापूर्वी त्या बोलल्या की आमच्याकडे जेव्हा पूर्वीच्या काळी बाजरी ज्वारी नसायची तर तेव्हा आम्ही रताळाच्या बलक्या बनवायचो. सो मी त्यांना म्हटलं की मलाही करून दाखवा. सो मी त्याचा व्हिडिओ बनवेल. आणि इथे आहेत ना माझ्या सासूबाई, तर त्या बनवतात रताळाच्या बलक्या. तर त्यांनी अशा प्रकारे रताळ सोलून घेत आहेत ते. आई कधी बनवायचे तुम्ही हे रताळाच्या बलक्या? पहिले बनायचं आम्ही बारकाले होतो तेव्हा आमची आई बनवायची. आम्ही नाही कवा बनवलं पण पाहिले बनवताना खायचं आम्ही. किती वर्ष झाले आता? जवळजवळ 55. आता त्याच्यावर लग्न झालं किती 10 वर्षांनी 5 वर्षांनी लग्न झालं. तिथून पुढं 5 वर्षांनी लग्न झालं, 7 वर्षांनी मुलगा झालं. अच्छा. आता त्या मुलग्यालाही मुलगा झालं 10वीला, मुलग्यालाही मुलगा झालं म्हणल्यावर आता किती वर्ष झाली? मग लय दिवस झाले. आणि भाऊंचा मुलगा 11वीला गेला, मोठ्या भाऊंचा मोठा मुलगा मुलग्याचं. मग आणि पतवंड आलंय आईंला म्हणजे माझ्या नंदेला नात झालीत, नातू झालाय, तर त्यांना पतवंड देखील आलंय. आणि अशा प्रकारे रताळ शिजवून सोलून घ्यायची. मग आता हे सोलून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. पीठ चाळलेलंच आहे ना, पीठ नाही त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मळायचं, लाटायचं. आणि कधी बनवायचे तुम्ही हे? जेव्हा आम्हाला खायला नसलं धान्य मग ते रताळाचं गव्हाचं करायचं. पुरतं धान्य नसले का मग करायचं आपलं. लग्नानंतर परत कधी केलंच नाही का तुम्ही? काय केलं डायरेक्ट आता? त्याच्यावर मग आमच्या घरी रताळ होती आपल्या घरी, काय कारणच नाही ना. अजून पाणी घेतले हात भाजात. अच्छा. त्याच्यावर मग तोटच नाही ना इकडं आलं दाण्याचा खावा. कणगी भरलेला आहे ते दाणं दुसरं व्हायचं. कणगी म्हणजे कणगी दाण्याच्या कणगी असायच्या डोक्याकडून उच उच. इतक्या उच कणगी असायच्या. अशा एवढ्या राचल्या इनलेल्या राहायच्या अशा पकानी, निरगुडीच्या पकानी इनायच्या घरीच. आणि मग त्या सारवायच्या मग त्या वाळून द्यायच्या चांगल्या. मग त्याच्यात राग घालायची दाण्यामध्ये, ते भरायचं. त्याला काढून एवढ्या छिद्र पाडायचं. त्याच्यामध्ये
कापडाचा गोळा बसवायचा, असं कापडाचा निबार गोळा करायचा, असा बसवायचा. त्याला किडा वगैरे लागत नव्हता? नाही नाही, राग घालायची ना त्याच्यात, राख आणि धान्य असं. धान्याला राग घालायची, भरायचे त्याच्यात नव्हे, फुल भरायचं. आणि मग फुल भरलं का मग वरून त्याच्या मग दाण्याचं ते बनग्या ठेवायच्या, बनग्या वरून. आणि मग त्याच्यावर शेण थापायचं, चौकून असं टुकूड करायचं, शेण थापायचं. ते वाळ लिपान म्हणायचं त्याला. म्हणजे पॅक तोंड त्याचं. पॅक तोंड. त्याला काहीच नाही करायचं. मग खालून ते गोळा काढायचा, मग दळण काढायचं. अच्छा. घ्यायचं दळण. आणि तुम्ही कसं दळण करायचे? गिरणीत जायचे का? गिरणीत दळण करायचं. गिरणीत काच मागून जायला लागलं, पहिलं नव्हतं. नाही, पहिलं कसं दळायचं? पहिलं जागेवर दळायचं. किती वाजता उठायचे? 4 वाजता उठायचं आणि मग दळायला झोंबायचं. आणि मग नाही दळण झालं, एखाद्या दिवशी जाग नाही आल्यावर झालं ना, तर मग काय मग मारायची म्हातारी, काय पळायचं का, मग बाजूला नाही हाती लागायचं. तिथून पुढं मग नाही दळण झालं का मग संध्याकाळचं दळायला लागलं का, जर दळण घेतलं, दळायला लागलं, आली म्हातारी घरात का, घेतलं टोपलं उचलून का जायची घेऊन दळणाचं गमेला. म्हणायचे दळायचंच नाही आता, झोपा उपाशी. मग झोपायचं उपाशी. मग काय कधी खायचं, 2-4 शेंगा बिंगा झोपायचं. सकाळचं 3 वाजताच उठायचं. मग दुसऱ्या दिवशी 3 वाजताच उठायचं, दळायला लागायचं. गमेलभर दळण दळायचं पार पायली भर. आणि मग तिथून पुढं किती वेळ लागायचा पायली उजडायचं? 4 वाजता उठलं, 3 वाजता उठलं तर 6-7 वाजता तोर दळायचं. मग 6 वाजता तोर एकटेच दळायचं? एकटीच. मी एकटी होते तर एकटीच दळायची. मग ते आले बाया, मग दळायचं 2 जणी. आईकडे होते तेव्हा माझी आई दळायची. मग तेव्हा आम्ही दळायला लागल्यावर दळायजोगं झाल्यावर आम्ही दळायचं. मग दळू लागायचं. आईला हात पुरत नसत जात्याला, असा मोठं जात असायचं, असं हात पुरत नसत. पोत्याची घडी द्यायची माझ्या खाली बसायला, आणि मग त्याचं ते हात पुरायचा पडायला. मोठं जात ना, हात पुरत नसत, जात ओढत नसत, तसंच ओढायचं आपलं बरोबर कस तरी. आणि आता आपण काचऱ्या बलक्या बघू, बलक्या बटाट्याच्या बलक्या. आणि खूप सोपी आहे आणि लहान मुलांसाठी खूप छान आहे ना आई? लहान मुलांना तिखट नाहीये, काय नाही त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण पीठ कालून, ज्वारीचं बाजरीचं कालून मळू शकतो? फक्त गव्हाचं? चिकट नाही होणार ना? चिकट व्हायला पाहिजे. हे मग या वाटीने एखादी पोराला राहून दे, संध्याकाळच्या ठेवू ना, सगळ्यांना एक एक. आता याच्यातच पीठ घ्यायचं, मग टाकायचं थोडं पाण्यात, टाकायचं थोडं काय नाही. घेऊ घ्या त्या हाताने, आहे तर करायचं आमच्या. मला दिसला नाही, चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला किती. ते गोडच असतं ना, चवदारच असतात तशा. चवदारच राहते. मीठ आता पीठ टाकायचं, केल्याने पीठ. आणि हे गव्हाचं पीठ आहे, तर मी त्याच्यामध्ये टाकून देते. हातानेच करायचं एकजीव त्याचा. हातानेच का? मग त्यात जेवढं बसेल तेवढं बसेल तेवढं. हा ऊन आहे का? गरम आहे. ऊन होती ना रताळ. आणि थोडंसं पाणी घेऊन तुम्ही मळलं तर अजून मिळून येईल ते. वाटतं अजून पीठ घालावं थोडंसं. लागेलच ना. आणि गरम गरम होते. पुरतं पीठ नसायचं म्हणून माझी आई घालायची, हाऊस म्हणून नाही. अच्छा, पुरतं पीठ नसायचं म्हणून पीठ, मग त्याच्यामध्ये घालायचं रताळ. मग ते जास्त होत असेल. हा, रताळ नाही ना गिळती, ते जास्त होत असेल. मग व्हायची जास्त, मग लाटून करायची ती. टाका अजून पीठ.
आता टाका आहे काय लाटता येईन असं त्याला चिक नाही येईल ना. मी सहज म्हणले तर आला तो ध्यानात बाया. आणि मठाच्या भाकरी मठ दळायचं जाते आणि करायचं भाकरी. मटकीच्या भाकरी सुद्धा आईंनी खाल्लेल्या आहेत आणि खाल्ल्यात उडदाच्या खाल्ल्यात. उडदाच्या केवढ्या कडक होत असतील. आणि नुसती शिंगुळ्यावरच राहिली भाकरी नसल्या ना नुसती शिंगुळी खायची. काय करते मग सातू आता निवडून टाकत होते सातू दळणातलं गावातलं सातूच्या रोट्या करायचं खायचं. आणि आता मटकी गावरान मटकी तर भेटतच नाही. मटकीच्या भाकरी लांबच आणि मटकीच्या भाकरी लांबच. आणि तुम्हाला किती व्हायची मटकी घरी झाली व्हायची मटकी? अच्छा 20 पायल्या मटकी व्हायची. आणि ते मटकी हुलगच म्हणजे ते हे काढणं जास्त मुश्किल अवघड आहे. करायचं उडीद दळायचं आणि त्याच्यातून त्याच्या भाकरी करायचं उडदाच्या आखाला उडीद. हा 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 कायचं तेल नसलं किंवा असलं नसलं तर नसलं काय नाही. कवा नाही एवढी मी जास्तच नव्हती. देऊ का पण दणदणीत जुनं खाणच तसं होतं. दणदणीत काही खायचं. रोजचा एक ऊस खायचे 2 वर्ष. रानात तिकडं माय बापाचा ऊस होता ना 2 वर्ष होता. मग नंतर टाकला मोडून. कुठं आळकुटीच्या बाजूला? काळवतीत आळकुटीच्या वाट्याला तिकडं वरत. रोजचं जायचं सकाळचं शेणाला गेलं का मोडायचा खायचा थोडा खायचा. नंतर तिथं टाकायचा काही तेवढा राहिलेला गुरात गेलं गुरं घेऊन का पुन्हा तो खायचा. संध्याकाळ पोत ऊस खायचा रोजचा. 2 वर्ष मी ऊस खाल्ला. आणि अशा प्रकारे मळून घेतले आईंनी. आता लाल कलर आलाय ना लाल होते त्याच्यामुळे तेल लावून घेतात आता. लाल होती ना त्यांच्या काळात तर त्यांना तेल पण नव्हतं. आता तरी आहे असंच मळायचं आपलं तसं. त्यांच्या काळात म्हणजे त्यांच्या काळात होतं पण त्यांच्या माहेरची गरिबी असल्या गरिबी होती आई बापाची गरिबी खायचं असं ते. आणि आता हे लाटून घ्यायचं छान. गाजरांवर राहायचं आम्ही नुसत्या गाजरांवर. त्याच्या तुम्ही गाजरांवर राहायचे म्हणून तुमचे डोळे चांगले. तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन वगैरे करायची गरज नाही लागली अजून. आणि आता पण टीव्ही वगैरे बघताय छान. चुलीवर गाजर उकडायची पाणी टाकून मीठ टाकून थोडं सोलायची खायची गरम गरम झालं का काय करते मग आता. पण त्यामुळे तुमचे डोळे वगैरे चांगले आहेत. गाजरं खाल्लेत तुम्ही खूप. आणि आता त्यामुळे मी गारगीला त्यांना म्हणत असते गाजरं खा गाजरं खा. गाजरांची काय आता हे तर हे काय करते नसल्यावर घ्यायचंय. औदा केली होती पण ते गाजराला औदा सारखे झाले. उकलत नाही काय नाही माझ्या करायची ना उकलायच्या चिरटायच्या फिरटायच्या खायचं त्याला काय नाही होत. त्यांनी बर मळत असतील ना. नाही कशी मळत होती काय टाकून नाही पाहिलं म्या. तेल नसन ना तेल नाही चिरटात. हा तशीच करायची आपली. त्या उलट्या पालट्या भाजायच्या. आता रताळाचं दळात शिजलेलं मग काय कसे आपल्या वाकड्या तिकड्या झाड फाड करायची भाजायच्या येड्यावाकड्या खायचं. काय वेळ नसायचा पटापटा आवरून बाकीचे काम.
आणि अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही बलक्या झालेल्या आहेत रेडी. तर लहान मुलं खात नाहीत म्हणजे रताळ वगैरे, सो तुम्ही चपातीमध्ये अशा प्रकारे घालून देऊ शकता आणि खूप हेल्दी आहेत आणि मोठ्या माणसांसाठी खूप हेल्दी आहेत ते. तर इतक्या मऊ आणि सॉफ्ट होतात ना, तुम्ही पाहू शकता खूप मऊ झाल्यात, अजिबात कडक वगैरे काही होत नाही. तुम्ही लंच बॉक्ससाठी देऊ शकता लहान मुलांना केचप वगैरे सोबत, किंवा तुम्ही काही हेल्दी चटणी वगैरे बनवत असाल तर त्यासोबत. माझ्या चॅनलवर एक काजूची चटणी आहे, तर त्यासोबत देखील तुम्ही देऊ शकता. आणि काजूची चटणी कधीही चांगली केचपपेक्षा, आणि ती टेस्टलाही खूप अमेझिंग लागते.